वाढत असलेल्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन संचारबंदी लागू केली। 17 मे पर्यंत संचारबंदी सुरू असताना चांदूर रेल्वे शहरातील काही मोठे प्रतिष्ठित व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांचे अर्धे शटर उघडून दुकाने सुरू केली होती, परंतु स्थानिक प्रशासनाचे यावर दुर्लक्ष होताना दिसत होते। त्यामध्ये ठाणेदार दीपक वानखडे सुट्टीवर गेल्यामुळे व्यापाऱ्यांनी याचा फायदा घेतला। शहर व ग्रामीण भागातील अनेक लोक लॉकडाऊन संचारबंदीचे नियम तोडून जीवनावश्यक वस्तू सोडून इतर दुकानांसमोर गर्दी करताना दिसत होते। सर्वांनी सोशल डिस्टन्सचे नियम बाजूला सारून आपली प्रतिष्ठाने सुरू केली होती, अशा आशयाची बातमी विदर्भ न्यूजने प्रसारित केली होती। चांदूर रेल्वेमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा, स्थानिक प्रशासन करीत आहे डोळेझाक, अशा आशयाच्या बातमीचा आधार घेत चांदूर रेल्वेच्या कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी मेघना वासनकर यांनी धडक मोहीम राबवून चांदूर रेल्वे शहरातील संस्कृती कलेक्शन या प्रतिष्ठानावर धाड टाकून 15 ते 20 ग्राहकांना पकडले। या दुकानांमध्ये कुठल्याही प्रकारचा सोशल डिस्टन्सचा नियम पाळला जात नव्हता। कपडा व्यावसायिक म्हणून संस्कृती कलेक्शनचे नाव आहे। आज रोजी संस्कृती कलेक्शनला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी 2000 रुपये दंड ठोठावला। यावेळी आरोग्य निरीक्षक नितीन इंबले, आकाश कुकडकर, विलास शिर्के, जितेंद्र कसे, बंडू वानखेडे, API चौधरी, वाहतूक पोलीस कर्मचारी घुले, पोलीस कर्मचारी उपस्थित होते। संचारबंदीचे नियम तोडल्यामुळे 188 अंतर्गत गुन्हा दाखल करणे गरजेचे होते, परंतु अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही। अनेक दुकानदारांनी आपले अर्धे शटर उघडून दुकाने सुरू केली होती। या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे नियम तोडणाऱ्या व्यापारी लोकांवर प्रशासन आता काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। बंडू आठवले व राजू शिवणकर, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।